लाखो लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे अपलोडिंग करावीच लागणार आहे मित्रांनो। जर नाही करसाल तर तो तुमचा प्रश्न आहे, कारण की जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला नाही तर नुकसान तुमचंच होणार आहे मित्रांनो। कारण की तुम्हाला जर जास्तीत जास्त इम्प्रेशन पाठवायचे असतील लोकांपर्यंत, हजारो लाखो लोकांपर्यंत, तर तुम्हाला अशा प्रकारे अपलोडिंग करणं शिकावंच लागेल मित्रांनो। तर 2024 मध्ये यूट्यूबची सर्व सेटिंग बदललेली आहे मित्रांनो। नवीन जे यूट्यूबर्स आहेत जे त्यांनी आपल्या नवीन चॅनलची सुरुवात केलेली आहे आणि 2024 मध्ये त्यांना पण यूट्यूब चॅनल करून ग्रो करायचं आहे आणि त्यावरून इन्कम करायचं आहे मित्रांनो। त्यांना हे व्हिडिओ कसं बनवायचा, व्हिडिओ अपलोडिंग कसं करायचं असते, व्हिडिओमध्ये टायटल टॅग थंबनेल हे कसं टाकायचं असते आणि त्यानंतर आय कार्ड कसे टाकायचे असतात त्यामध्ये व्हिडिओमध्ये, आणि आपले एंड स्क्रीन कसे लावायचे असतात हे त्यांना माहिती नसते। ते नवीन जे यूट्यूबर्स आहेत ते आपल्या मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओज बघतात आणि त्यावरून करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना ते व्यवस्थित समजत नाही आहे। एव्हाना मनोज डे सुद्धा त्यांना व्यवस्थित सांगत नाही आहे, ते जो सांगतो ते त्यांच्यापर्यंत त्यांना समजत नाही आहे। म्हणून काय आहे की ते कुठलेही काही सेटिंग न करता त्यांचे व्हिडिओ डायरेक्टली अपलोड करून टाकत असतात आणि यूट्यूब ॲपमध्ये जाऊनच ते प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून त्यावरूनच आपले व्हिडिओ अपलोड करून टाकतात। त्यामध्ये कुठलीही सेटिंग करत नाही आहेत, त्यामध्ये कुठलेही टायटल टॅग डिस्क्रिप्शन टाकत नाहीत मित्रांनो। त्यानंतर आपले जे एंड स्क्रीन असतात ते पण लावत नाही आहेत, त्यामुळे काय होते त्यांच्या व्हिडिओजवर व्ह्यूज कमी येतात मित्रांनो, किंवा येतच नाही आहेत। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच सांगतोय की प्रॉपरली तुम्हाला यूट्यूबमध्ये जे प्रॉपरली व्ह्यूज आणायचे असतील तुमच्या व्हिडिओजवर, तर तुम्हाला प्रॉपरली जो व्हिडिओ अपलोड आहे ते अपलोडिंग करणं शिकावं लागेल। आणि ते कशी करायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की कारण माझा जो अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। कारण की अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला आणि अशा प्रकारे सेटिंग सर्व करून त्यामध्ये जर व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला, तर नक्की तुमच्या व्हिडिओजवर व्ह्यूज येतील आणि या 2024 मध्ये भरपूर व्ह्यूज येतील आणि तुमचं चॅनल ग्रो होणार आहे मित्रांनो। त्याचं जे अल्गोरिदम आहे ते काम करतोय मित्रांनो आपल्या अपलोडिंगच्या वेळीच, कारण की अपलोडिंग आपण जेव्हा करतो त्याच वेळेस आपला जो यूट्यूबचा जो AI सिस्टम असतो, जे अल्गोरिदम असतो, जे मशीन असते एक प्रकारचे, जे तिथं कुठलेही माणसं नसतात मित्रांनो, तुमचा व्हिडिओ ऑब्झर्व करण्यासाठी तिथं एक मशीनच असते, जे AI सिस्टम असतो यूट्यूबचा अल्गोरिदम, तो आपल्या व्हिडिओला ऑब्झर्व करतो की नेमका हा व्हिडिओ कुठल्या प्रकारे बनवला आहे, कशासाठी बनवला आहे, त्यावर टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे कीवर्ड वगैरे लावले तर तुम्हाला त्याला समजेल की हा व्हिडिओ नेमका कशासाठी बनला आहे, कोणाजवळ आपल्याला पाठवायचा आहे, कुठपर्यंत पाठवायचा आहे। हजारो लाखो लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे अपलोडिंग करावीच लागणार आहे मित्रांनो। जर नाही करसाल तर तो तुमचा प्रश्न आहे, कारण की जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला नाही तर नुकसान तुमचंच होणार आहे मित्रांनो। कारण की तुम्हाला जर जास्तीत जास्त इम्प्रेशन पाठवायचे असतील लोकांपर्यंत, हजारो लाखो लोकांपर्यंत, तर तुम्हाला अशा प्रकारे अपलोडिंग करणं शिकावंच लागेल मित्रांनो। तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जे। तर मित्रांनो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन ऑन करून तुम्हाला अपलोडिंग पूर्णपणे कशी करायची आहे ते सर्व सांगतोय मित्रांनो। तर लक्षपूर्वक व्हिडिओ पहा। मी माझं चॅनल आहे देवानंद किरात, त्यावर मी एक व्हिडिओ अपलोड करून दाखवतो तुम्हाला, त्यामध्ये कशी सेटिंग करायची असते पूर्ण सांगतो आहे मित्रांनो। तर चला तर आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर। तर मी माझं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून घेतलेली आहे आणि आपल्याला सर्वात आधी जायचं, आपल्याला यूट्यूब ॲपमधून व्हिडिओ अपलोड नाही करायचा मित्रांनो, आपल्याला करायचं आहे आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन। तर क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि आपला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो। चला तर मग जाऊया आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये आणि अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येणार आहे। लोडिंग घेत आहे कारण की नेट स्लो चालत आहे आणि त्यामुळे काय आहे की थोडा लोडिंग होणार। तर ठीक आहे, हे आलेलं आहे। आता सर्वात आधी आपल्याला जायचं आहे, वर जे 3 डॉट दिसत आहे तुम्हाला कोपऱ्यात, तर हे बघा इथं क्लिक करायचं आहे यावर आणि आपल्या डेस्कटॉप साईड हे जे राईट क्लिक आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे। राईट क्लिक असेल तर राहू द्या, नसेल तर त्यावर क्लिक करा, कारण की आपला जो हा सरफेस आहे यूट्यूबचा तो डेस्कटॉप मोडमध्ये, कॅम्प्युटर मोडमध्ये आपल्या समोर येणार आहे मित्रांनो। तर त्यावर क्लिक करा आणि मग जायचं आपल्या चॅनलचं इथं लोगो दिसत आहे खाली, त्याच्याच खाली, तर त्यावर क्लिक करायचं मित्रांनो। माझे 2 चॅनल आहेत, तर मी सर्वात आधी माझं स्विच अकाउंट करून घ्यायचं आहे। 2 तुमचे जर असेल तर स्विच अकाउंट करून घ्यायचं आहे। चला तर मी स्विच अकाउंट करून घेतो आणि माझं जे देवानंद किराणा नावाचं चॅनल आहे त्यावर क्लिक करतो, कारण की मला त्यामध्येच व्हिडिओ अपलोड करायचा आहे। चला तर मी यावर क्लिक करतो आणि माझं देवानंद किराणा चॅनल हे इथं लॉग इन करून घेतो यावर। तर मी माझ्या देवानंद किराणा चॅनलवर लॉग इन केलेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे आपल्या चॅनलवर।
तर थोडं लोडिंग होत आहे. तर ठीक आहे, याला आता आपल्या चॅनल लोगोवर आपल्याला क्लिक करायचं आहे परत आणि आपल्या युअर अकाउंट इथं क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर जायचं आहे मित्रांनो. तर हे बघा, हे माझं चॅनल आलेलं आहे. इथं कस्टमाइज चॅनल जे लिहिलेलं असते तिथं कस्टमाइज चॅनलवर क्लिक करायचं आहे आणि तिथं आपला जो यूट्यूबचा स्टुडिओ आहे तो बेटा व्हर्जनमध्ये ओपन होत आहे मित्रांनो. तर क्रिएटिव्ह व्हिडिओ हे बघा इथं हे दिसत आहे तुम्हाला. इथं यावर क्लिक करायचं आहे आणि अपलोड व्हिडिओ हे तुम्हाला इथं दिसत असेल. तर यावर अपलोड व्हिडिओवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर अपलोड व्हिडिओवर क्लिक करता बरोबर हे बघा इथं आपल्यासमोर असा सरफेस आलेला आहे मित्रांनो. इथं लिहिलेलं आहे सिलेक्ट फाईल आणि इथं ॲरोचे निशाण आहे. तर इथून आपल्याला आपला व्हिडिओ अपलोड करायचा आहे मित्रांनो. सिलेक्ट फाईलमधून मी माझी फाईल सिलेक्ट करून घेतो. इथं बघा 4 ऑप्शन आलेले आहेत, कॅमेरा, व्हिडिओ, रेकॉर्डर आणि फाईल्स. तर आपल्याला फाईल्समधून आपले जो व्हिडिओ आपण बनवून ठेवलेला आहे तो घ्यायचा आहे. फाईल्समध्ये जायचं आहे. फाईल्सवर क्लिक करून जो काही आपला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे इथून. तर हे बघा, हा माझा इथं 24 जानेवारीचा हा व्हिडिओ आलेला आहे. तर हा मी अपलोडसाठी घेतो आहे आणि तो अपलोडिंग करण्यासाठी हे ॲरोचं चिन्ह दिसत आहे. ह्या अपलोडिंग होत आहे मित्रांनो माझा व्हिडिओ. तर हे बघा, आता इथं असं सरफेस आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथं सर्व सेटिंग आली आहे मित्रांनो. आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे. आपल्याला YT स्टुडिओमधून जे आपण सेटिंग करतो तिथं पण जायचं नाही. हा YT स्टुडिओ आपल्या इथंच चॅनलवर आलेला आहे मित्रांनो पूर्ण. आणि इथून जर केलं की आता पूर्ण सेटिंग तुम्हाला मिळणार आहे, कारण की तुम्हाला कुठली दुसरी सेटिंग आणखीन मग चॅनलमध्ये जाऊन करण्याची जरूरत नाही आहे. इथून जर केली तुम्ही पूर्ण सेटिंग तर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी गॅरंटी देतो मित्रांनो. चला तर सर्वात आधी आपल्याला इथं व्हिडिओचं टायटल टाकायचं आहे मित्रांनो. फॉर्च्यून ऑइल. आता माझ्या या व्हिडिओमध्ये मी फॉर्च्यून ऑइल, धारा ऑइल, जेमिनी ऑइल सर्वांचे रेट सांगितले आहेत. तर मी त्याच्याबद्दल लिहितो आहे मग टायटलमध्ये. जर तुम्हाला टायटल लिहिता येत नसेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे मोठे तुमचे व्हिडिओ तुम्ही बनवता, जे कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवता त्या कॅटेगरीच्या जे मोठे यूट्यूबर्स आहेत, तुमच्या जो मोठा यूट्यूबर आहे त्याचा व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो तुम्हाला. आणि तुम्ही जो व्हिडिओ बनवला तसा व्हिडिओ त्याने कोणता बनवलेला आहे ज्यावर चांगले व्ह्यूज आले आहेत त्या व्हिडिओवरचं टायटल वगैरे घेऊन त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन हे घेऊन तुम्हाला आपल्या या व्हिडिओवर टाकायचं आहे मित्रांनो. कारण की थोडासा फरक इकडे तिकडे अक्षर करून, शब्द करून ते सेम कॉपी करून तुम्हाला तुमच्या टायटल टॅग डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचे असते मित्रांनो. ठीक आहे, हे माझं टायटल इथं झालेलं आहे मित्रांनो कंप्लीट. आता काय करायचं, याच टायटलला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी करायचं आहे. तर याला आपण इथून कॉपी करून घेऊया. तर मी इथं कॉपी करतो आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हेच टायटल आपल्याला पेस्ट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, सर्वात आधी हे पेस्ट केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर इथं हॅशटॅग लावायचे आहेत त्याच्या खाली. तर हे बघा, हॅशटॅग फॉर्च्यून ऑइल इथं आलेला आहे. तर फॉर्च्यून ऑइलचं मी घेतो इथं. त्याच्यानंतर दुसरा हॅशटॅग लावायचा आहे. 3 हॅशटॅग इथं द्यायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, 3 हॅशटॅग मी तिथं लावलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे, जे डिस्क्रिप्शन असते ते आपल्याला लिहायचं असते आपल्या व्हिडिओ संबंधित. तुम्ही व्हिडिओमध्ये काय सांगितलं त्याच्या संबंधित कीवर्ड्स असतात, ते कीवर्ड्स आपल्याला लिहायचे असतात. माझे मी कीवर्ड्स आपल्या नोटपॅडमध्ये मी लिहून घेतलेले आहेत. तर ते मी तिथून कॉपी करतो आणि इथं डायरेक्ट टाकतो मित्रांनो. तर हे माझं डिस्क्रिप्शन इथं कॉपी झालेलं आहे मित्रांनो पूर्ण. हे बघा, तुम्ही बघू शकता. सर्वांचे होलसेल रेट इथं सांगितले आहे, माझ्या व्हिडिओमध्ये हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हॅशटॅग इथं द्यायचे आहेत मित्रांनो तुमच्या व्हिडिओ संबंधित, तुमचे जे चॅनल आहे त्या संबंधित. हे बघा, माझं हॅशटॅग इथं बघून घ्या तुम्ही. मी लिहिलेलं आहे हॅशटॅग फॉर्च्यून ऑइल लेटेस्ट व्हिडिओ 2024. हे बघा, हॅशटॅग तुम्ही लिहू शकता असे. हे बघून घ्या मित्रांनो, तुमच्या खूप फायद्याचे आहेत. त्याच्यानंतर इथं फॉर्च्यून ऑइल होलसेल रेट, होलसेल प्राईस, फॉर्च्यून ऑइल कुकिंग ऑइल होलसेल रेट, हे अशा प्रकारे हॅशटॅग असतात. हे तुम्हाला लिहायचे असतात. नंतर हे क्युरी लिहायची असते. तुम्ही तुमच्या व्हिडिओ संबंधित क्युरी लिहायची आहेत. थोडीशी क्युरी लिहिली चालीस, तुम्हाला 50-60 शब्दांची जरी क्युरी लिहिली तरी चालणार आहे मित्रांनो. मी माझी क्युरी अशी लिहिलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या समोर तेल संबंधित आहे. हे बघा, हे अशा प्रकारचे इथं कीवर्ड्स इथं लिहायचे असतात, ज्याला डिस्क्रिप्शन म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली जायचं आहे आणि आपला जो ईमेल ॲड्रेस असतो जो आपला बिझनेस संबंधी आहे तो टाकायचा आहे. तर ठीक आहे, हे मी माझं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे बघा, डिस्क्रिप्शन आपलं झालेलं आहे, टायटल झालेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथं आपल्याला थंबनेल द्यायचं असते. हे थंबनेल तुम्ही जर थंबनेल बनवलेलं नसेल किंवा बनवता येत नसेल तर तुम्ही माझी व्हिडिओ बघू शकता थंबनेलची.
माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही थंबनेल सुद्धा बघू शकता, किंवा मग मी माझ्या आय बटनमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही थंबनेलची जो व्हिडिओ आहे तो बघू शकता मित्रांनो. तर इथं अपलोड थंबनेलमध्ये जाऊन आपला जो थंबनेल आहे तो घेऊन घ्यायचा आहे, ब्राउज मध्ये जायचं आहे आपल्या गॅलरीमध्ये, आणि तिथून आपला जो थंबनेल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो. तर मी माझा थंबनेल इथं अपलोड केलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर प्लेलिस्ट आहे का तुमची, तर प्लेलिस्ट असेल तर इथून प्लेलिस्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर हे माझं फॉर्च्यून ऑइलची प्लेलिस्ट आहे, इथं मी क्लिक करतो आणि यावर क्लिक करून डन करायचं आहे. तर फॉर्च्यून ऑइलच्या प्लेलिस्ट हे बघा, माझं थंबनेलसुद्धा इथं आता लागलेलं आहे. त्याच्यानंतर इथं खाली जायचं आहे मित्रांनो. इथं हे बघा, इथं आलेलं आहे युअर चॅनल मेड्स फॉर किड्स ऑर नो इट नॉट फॉर किड्स. जर तुमचं चॅनल लहान मुलांचं असेल तर तुम्हाला येस हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. येस हे जसं यांचं म्हणणं आहे की बा हे चॅनल लहान मुलांसाठी आहे का किंवा मोठ्यांसाठीच आहे फक्त, तर तुमचं जर लहान लेकरांचं चॅनल असेल तर तुम्हाला एस करायचं आहे, आणि जर तुमचं मोठ्यांचं चॅनल असेल लहान मुलांचं नसेल तर तुम्हाला नो इट्स नॉट मेड फॉर किड्स ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ अपलोडिंग 43% झालेला आहे. 16 मिनिटं आणखी टाईम आहे व्हिडिओ अपलोडिंग होण्यासाठी. त्या पिरियडमध्ये आपल्याला सर्व हे काम करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर शो मोर इथं दिसत आहे निळ्या अक्षरामध्ये, त्यावर क्लिक करायचं आहे. शो मोअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखीन काही ऑप्शन दिसतात मित्रांनो खाली. तर हे बघा, ऑटोमॅटिक कॅप्शन अलाव आहे, हे अलाव करून ठेवायचं आहे मित्रांनो, पूर्ण क्लिक झाले पाहिजे. त्यानंतर फीचर प्लेसेस हे ऑटोमॅटिक कॉन्सेप्ट हे पूर्ण राईट क्लिक असलं पाहिजे मित्रांनो. राईट क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर हे इथं टॅग्स आलेलं आहे, तर इथं तुम्हाला टॅग्स टाकायचे आहेत मित्रांनो. हे बघा, तर टॅग्समध्ये काय टाकायचं आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या व्हिडिओ संबंधीची कीवर्ड, सर्वात आधी तुम्ही जे टायटल टाकलं ते टायटलच इथं टॅगमध्ये टाकायचे आहेत म्हटलं तुम्हाला. सर्व तुम्हाला तुमच्या व्हिडिओ संबंधीचे जे टॅग आहेत ते इथं टाकायचे आहेत मित्रांनो, कीवर्ड्स. ठीक आहे, मी माझ्या व्हिडिओ संबंधी टाकत आहे, तुम्हाला तुमच्या व्हिडिओ संबंधी टाकायचे आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो, स्क्रॉल करायचं आहे आणि इथं लँग्वेज, हे बघा इथं खूप जण गलती करतात की इथं लँग्वेज आपल्या व्हिडिओची सिलेक्ट करत नाही आहेत. तर व्हिडिओची लँग्वेज जरूर सिलेक्ट करा मित्रांनो. हे बघा, इथे माझी या व्हिडिओची लँग्वेज हिंदी आहे, तर मी इथं हिंदी केलेलं आहे. तुम्ही मराठीमध्ये तुमची लँग्वेज मराठी असेल तर तुम्ही मराठीचं सिलेक्ट करू शकता. व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग यावर क्लिक करायचं असेल, शॉर्ट रिमिक्सिंगमध्ये. ठीक आहे, त्यानंतर कॅटेगरी तुमची चॅनल असली पाहिजे. त्यानंतर हे बघा, कमेंट्स अँड रेटिंग इथं ऑन केलेली असली पाहिजे, ऑफ नको, ऑफ करायची नाही, ऑन करायची असते. ठीक आहे, तर ठीक आहे. आता माझा इथं अपलोडिंग 90% झालेला होत आलेला आहे मित्रांनो. इथं काम झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर इथं हे बघा वर यायचं आहे आणि वर येऊन आपल्याला हे इथं मॉनिटायझेशनमध्ये जायचं आहे आणि इथं यावर क्लिक करायचं आहे मॉनिटायझेशनमध्ये. तर इथं जे मॉनिटायझेशन असते हे तुमचं ऑन करून घ्यायचं आहे. इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ऑन करायचं आहे आणि इथं डन करायचं आहे. म्हणजे तुमचं मॉनिटायझेशन जे असते ते ऑन झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर व्हिडिओ एलिमेंट्सवर यायचं आहे मित्रांनो आणि इथं येऊन तुम्हाला इथं मेन सेटिंग आहे मित्रांनो. हे बघा, तुम्ही बघू शकता ॲड सबटायटल आहे, ॲड अँड एंड स्क्रीन आहे, त्याच्यानंतर ॲड कार्ड्स आहेत. तर आपल्याला सर्वात आधी इथं एंड स्क्रीनवर जायचं आहे आणि ॲड करायचं आहे इथं. तर एंड स्क्रीन कशी ॲड करायचं ते मी तुम्हाला सांगतो आहे आता. इथं हे बघा, हे आलेलं आहे इथं एंड स्क्रीन. तर इथं याच्यामधले कुठलेही तुम्ही एंड स्क्रीन लावू शकता. हे बघा, 1 व्हिडिओ 1 सबस्क्रायबर बटन म्हणजे ठीक आहे, 1 व्हिडिओ 1 सबस्क्रायबर असं. त्यानंतर 2 व्हिडिओज असं, या प्रकारे तुम्ही इथं हे करू शकता मित्रांनो. ठीक आहे, आता मी इथं एंड स्क्रीन इथं हे लावलेली आहे एकच व्हिडिओची. तर ठीक आहे, मी आता यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर बघा, हे आपण इथं एंड स्क्रीन लावायचे इथे अशी, आणि यावर क्लिक करून इथं मित्रांनो चूज स्पेसिफिक व्हिडिओ यावर क्लिक करायचं आहे इथं. त्याच्यानंतर आपले व्हिडिओ जेवढे असतील तेवढे आपल्या समोर येतील आणि त्यावरून आपल्याला आपला कुठलाही एक व्हिडिओ आपल्या यावर लावायचा आहे मित्रांनो. चला, तर मग मी हा व्हिडिओ चूज करून घेतो एक कुठलाही. तर चला, मी हा एक व्हिडिओ घेतो चूज करून. तर मी हा व्हिडिओ चूज केलेला आहे मित्रांनो आणि हे बघा इथं आलेला आहे तो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला एंड स्क्रीन लावायची आणि इथं सेव्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर आता हे आपलं सेव्ह झालेलं आहे आणि आय कार्डमध्ये जायचं आहे इथं खाली आणि यावर ॲड करायचं आहे.
त्यानंतर इथं हे बघा, इथं आय कार्ड येत असतात. तुम्हाला कुठं लावायचं आहे, पूर्ण व्हिडिओमध्ये कुठं तुम्हाला आय कार्ड लावायचं आहे त्यानुसार तुम्ही लावू शकता. तर इथं मला लावायचं आहे 2 मिनिटाच्या आसपास. तर इथून कोणता व्हिडिओ तुम्हाला इथं आय कार्डमध्ये लावायचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. इथून प्लसवर जायचं आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर मला व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. कुठलाही मी एक व्हिडिओ घेतो. चला हा घेऊन घेतला मी. त्याच्यानंतर आणखीन तुम्ही देऊ शकता. इथं आणखीनही तुम्हाला इथं आणखीन पुढे ढकलायचं. ही जी विंगरी, ही जी अशी उभी रेष दिसत आहे असं गोलाकार चिन्ह, त्याला असं सरकून द्यायचं आहे आणि दुसरा आणखी एक व्हिडिओ इथून तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं लावायचे असतात. तुम्ही हे बघा इथं आलेलं आहे. इथं अशा प्रकारे तुमच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर मी सध्या एकच इथं लावतो आहे आणि इथं सेव्ह करून घेतो. हे मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. व्हिजिबिलिटीवर क्लिक करायचं मित्रांनो इथं, आणि व्हिजिबिलिटी अनलिस्टेड आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे. अनलिस्टेड असेल तर इथं सेव्ह करून घ्यायचं, कारण की आता आपल्याला YT स्टुडिओमध्ये जाऊन आपले जे व्हिजिबिलिटी आहे हे पब्लिक करायचं. आपला व्हिडिओ आहे पब्लिक करून घ्यायचा मित्रांनो. चला इथं मी सेव्ह करून घेतो. तर मी इथं हे खाली सेव्हचं बटन आहे त्यावर क्लिक केलेलं आहे आणि आपला व्हिडिओ हा पूर्ण कम्प्लिटलीच्या पूर्ण सेटिंग सहित आपला व्हिडिओ इथं सेव्ह झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आता आपलं इथून काम पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे बॅक आणि आपल्याला जायचं आपल्या YT स्टुडिओमध्ये. आणि YT स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला आपलं जे कंटेंट असते बघा, कंटेंटमध्ये जायचं आहे आणि हा बघा इथं तो व्हिडिओ आलेला आहे. पूर्ण व्हिजिबिलिटी अनलिस्टेड आहे सध्या. आपल्याला केव्हा अनलिस्टेड तुमचा व्हिडिओ पब्लिक करायचा त्या टाईमला तुम्ही पब्लिक करू शकता हे इथून. ठीक आहे. इथं क्लिक करायचं आहे आणि हे बघा हे पब्लिक ऑप्शन आलेलं आहे. इथं तुम्हाला ज्या टाईमला करायचा असेल त्यावेळेस इथं जायचं आहे आणि या पब्लिक करून घ्यायचा आणि सेव्ह करून घ्यायचा. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.